श्रीराम मूर्ती व शिवलिंग प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा व कलश यात्रा संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 20/1/2024 रोजी दुपारी 2 वाजता धुळे शहरातील अनमोल नगर येथील श्रीराम मंदिराचा श्रीराम मूर्ती व शिवलिंग प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज भव्य शोभायात्रा व कलश यात्रा काढण्यात आली। सदर कलश यात्रा शोभायात्रा धुळे शहरातील अनमोल नगर येथील श्री नवनाथ बाबा मंदिरापासून या शोभायात्रेस सुरुवात झाली। तर सदर या शोभायात्रा कलश यात्रेचा समारोप अनमोल नगर येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी करण्यात आला। तर यावेळेस सुरुवातीला या ठिकाणी नवनाथ महाराज यांच्या मंदिरात या ठिकाणी आरती करून या कार्यक्रमास शोभायात्रा व कलश यात्रेस सुरुवात करण्यात आली। तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व येथील श्रीराम मंदिर येथील अध्यक्ष, विश्वस्त मंडळ, जय श्रीराम व श्री ब्रह्म चैतन्य महिला चॅरिटेबल ट्रस्ट देवपूर धुळे, श्रीराम मंदिर परिसर व नवनाथ मित्र मंडळ देवपूर धुळे यांचे या ठिकाणी अनमोल असे सहकार्य लाभले। तर या ठिकाणी या भव्य शोभायात्रा कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सर्व भाविक भक्त, पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर अतिशय मोठ्या उत्साहात सदर श्रीराम मूर्ती व शिवलिंग प्राण प्रतिष्ठेनिमित्त या ठिकाणी सदर शोभायात्रा कलश यात्रा नाचत गाजत डीजेच्या तालावर नाचत गाजत महिलांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। तर दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता प्राण प्रतिष्ठा आचार्य श्री अभिषेक जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार असून कीर्तन आबाबा रामायणाचार्य मच्छिंद्र महाराज यांचे रात्री 8 वाजता कीर्तन होणार असून याचा देखील लाभ भाविक भक्तांनी घ्यावा। तर त्याचबरोबर 22/1/2024 रोजी सकाळी 10 वाजता गोपाळ कालेचे कीर्तन होणार असून यासाठी आबाबा विवेक महाराज सोनवणे हे कीर्तन करणार आहेत। तर या कीर्तनानंतर 12:30 वाजता महाआरती, तदनंतर महाप्रसाद वाटप होणार असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन या ठिकाणी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। श्रीराम, मी भानुदास मुकुंदराव पवार। मंदिरासाठी जी काही सेवा घडेल ती मी कायम करणार आहे। आम्ही सगळ्यांनी गौरव भाऊंना सांगितलं की आम्हाला मंदिर बनवायचं आहे। त्यांनी मी मूर्त्या देईल, तुम्ही मंदिर बांधा, त्याप्रमाणे आम्ही मंदिर स्थापन केलं आहे। आणि गौरव भाऊ जिवंत असताना 1 महिना आधी मूर्त्या मंदिराला दिल्या, त्याबद्दल आम्ही गौरव भाऊंचे आणि सर्वांचे ऋणी आहोत। श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट ही आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छित। आज मंदिराची स्थापना करायची आहे, त्यानिमित्त ही मिरवणूक नवनाथ मंदिरापासून तर दत्त मंदिरापर्यंत निघणार आहे आणि तिथून परत राम मंदिरात येणार आहे। 21 तारखेला होम हवन होईल, संध्याकाळी 8 वाजता कीर्तन होईल आणि 22 तारखेला प्रतिष्ठापना होईल, नंतर महाआरती होईल व महाप्रसाद। आवाहन करून सगळ्यांनी आपण या महाप्रसादासाठी यावी ही नम्र विनंती।